नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 दुचाकींना धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू. जळगावमध्ये चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 7 किलो गांजा जप्त. 3 संशयित आरोपींना अटक. 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिम मधील जवळका रेल्वे हद्दीत धक्कादायक घटना. रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात विष प्राशन करून 49 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. मावळमध्ये दमदार पावसामुळे भात लागवडीला वेग. यंदा चांगल्या भात उत्पादनाची आशा असल्याने बळीराजा आनंदात. बागलांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने टोमॅटो पीक सडलं. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही. काही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचेही फोटो गायब. पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर नाही. राजकीय चर्चांना मोठं उधाण. बीडच्या टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाला नवं वळण. रमेश घुलेला जीवे मारण्याची धमकी देत सौरभ सोनवणेंचं नाव मागे घेण्यासाठी दबाव. या प्रकरणी 2 अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.